गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। आज संपूर्ण महाराष्ट्र यांच्या चरणाशी बसून वेदांत शास्त्राची मार्मिकता समजून घेतोय त्या परमपूज्य मंदाताई गंधे यांच्याही चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। सुखाचा शोध, वेध आणि बोध असं एक रंजक म्हणूया, शुद्ध मराठीत इंटरेस्टिंग म्हणतात त्याला, शीर्षक आपल्या या प्रवचनाला देण्यात आलेलं आहे। बऱ्याच वेळा बोलणारे शोध बोध वेद असं ते क्रमामध्ये गडबड करतात, पण तो क्रम महत्वाचा आहे। शोध वेद आणि मग बोध। पहिली गोष्ट म्हणजे दुपारचं जे प्रवचन असतं ते बोलणाऱ्यासाठी मोठं आव्हानात्मक असतं, कारण दुहेरी जबाबदारी असते बोलणाऱ्यावरती। एक प्रवचन करायचं आणि दुसरं या वेळेला लोकांना जागं ठेवायचं। मला कल्पना नाही इथे आल्यानंतर चहा तुम्ही घेतला का, होता का वगैरे, मला काही कल्पना नाही, पण म्हणून म्हणलं एक दुहेरी आव्हान असतं। आणि तुमचे ते चेहरे पण मला जाणवतं की इतकं काही गंभीर होण्यासारखं काही नाही आहे, त्याला प्रवचन नाही म्हटलं तरी चालेल। आणि विषय किती छान आहे, सुखाचा विषय आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका आवडता विषय आहे की हळूहळू आपण बघणारच आहोत। नुसतं आपल्या नाही, यच्च यावत सर्व मनुष्य मात्र नव्हे, सर्व मनुष्य तर प्राण्यांचा सुद्धा सगळ्यात आवडता विषय कुठला असेल, सुख। त्यामुळे अजिबात गंभीर चेहरे करू नका, काही इथे गंभीर आपल्याला ऐकायला मिळणार नाही। छान हसत खेळत मस्तपैकी आपण शिकत जाणार आहोत, विचार करणार। मगाशी मी क्रमाचा उल्लेख केला, का बरं क्रम महत्वाचा आहे? कारण
आपण सुरुवात पहिले शोध यांनी करतो, बरोबर. आता शोध आपण कोणत्या गोष्टीचा करतो विचार केला तर, एखादी गोष्ट माहितीच नाही आहे समजा. आता आपण म्हणतो नवीन शोध लावला एखादा शास्त्रज्ञ, थोडंसं कठीण असेल, इनोव्हेशन म्हणतात त्याला मराठीत. हा विनोद आहे, तुम्हाला आता ऐकावा लागणार, कारण आपल्याच मराठी भाषेची आपण काय अवस्था केली आहे ते लक्षात यावं याच्यासाठी विनोद आहे. तर मराठीत इनोव्हेशन म्हणतात त्याला. तर ती गोष्ट म्हणा, ते प्रॉडक्ट म्हणा, ती सर्व्हिस म्हणा, हे सगळं काही आपल्याला माहितीच नाही, त्याला म्हणतो आपण शोध. म्हणजे आपण शोध घेतो त्या गोष्टीचा. किंवा आहे माझ्याकडे ती गोष्ट पण आता हरवली आहे, बरोबर. म्हणजे आता मागच्याला सोनालीताई नव्हत्या प्रवचनात, त्यामुळे उदाहरण मी ते मोकळेपणाने देऊ शकतो, आज ते समोरच बसले. पण मी म्हणणार होतो की बायकांचं हरवणाऱ्या टिपिकल ज्या गोष्टी असतात, गाडीची किल्ली, घराची किल्ली वगैरे असं गमतीचा भाग. पण ती वस्तू जेव्हा हरवते तेव्हा आपण काय करतो, तिचा शोध घ्यायला सुरुवात करतो. अरे इथेच तर ठेवली होती आत्ता अर्ध्या तासापूर्वी. आपले सगळे वाक्य आपल्याला माहिती असतात सगळ्यांना. आणि मग आपण काय करतो तर आपण त्याचा वेध घ्यायला सुरुवात करतो, बरोबर. हे जे वाक्य आहे आत्ता अर्ध्या तासापूर्वी मी इथे बघितली होती, हे वेध सांगणारं वाक्य. इथेच पडली असेल, बघ खाली बघ, त्या उशीच्या खाली गेली असेल, सीटच्या खाली ज्याला म्हणतो आपण, सोफ्याच्या खाली पडली असेल. हे सगळं जे सुरू झालं, हे सगळं वेध घेण्याचे कार्यक्रम सुरू आहे. कॉस्को, वॉलमार्ट यांच्या मोठ्या पार्किंग लॉटमध्ये माझी गाडी जेव्हा सापडत नाही तेव्हा करत हिंडतो का नाही आम्ही, का की दूर अंतरावरनं गाडीने आवाज द्यावा, रे मी इथे आहे, हातवर करावं, वेध. आणि सापडली एकदाची गाडी किंवा किल्ली सापडली, याला म्हणायचं बोध. बोध म्हणजे प्राप्ती, प्रत्यक्षात ती गोष्ट प्राप्त होणं, बरोबर. ह्या प्रक्रियेत आपण सदैव जात असतो. शोध, वेध आणि बोध. बोध म्हणजे, बोध हा जरा कठीण शब्द झाला, साधा शब्द त्याला सापडणे, मिळणे, प्राप्त होणे. प्रश्न असा आहे, आपण सुखाचा शोध, वेध आणि बोध असं शीर्षक दिलंय. आता आपल्या सगळ्यांना मिळून विचार करायचा आहे की कोणत्या वर्गामध्ये सुख नावाची गोष्ट बसते. आत्ता आपण काय बोललो, दोन कारणांनी आपण घेतो शोध, बरोबर. विसरलेलं आहे ना. एक माहितीच नाही, नवीन काहीतरी शोधलं जे जगालाच माहित नव्हतं. आईन्स्टाईननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला असं म्हणतात, जणू काही गुरुत्वाकर्षण नव्हतंच त्या दिवसापर्यंत. तो एक वेगळा पुन्हा इंटरेस्टिंग विषय आहे. पण मग कोणत्या गटामध्ये सुख बसतं. सुख माहितीच नाही मनुष्य जातीला, म्हणून आपण सुख शोधतोय असं तर नाहीये. मग दुसरा गट उरला, आहे पण हरवलेला आहे म्हणून शोधतोय. मग हे तरी लागू पडतं का सुखाला. मग कदाचित तिसरा गट करावा लागेल का, की सारखं सापडतंय आणि सारखं हरवतंय म्हणून सारखं शोधतोय. त्याला वेंधळेपणा म्हणतात मराठी. किती वेंधळे असं आपण मुलाला म्हणतो ना, काय सारखं हरवत असतात तुझ्या गोष्टी. नेमकं मी नीलकडे पाहिलं तेव्हा. कारण मुद्दा असा आहे की आपला तर हा आयुष्यभराचा कार्यक्रम सुरू आहे, बरोबर आहे. मी कुठेही काय म्हणतात त्याला, असं तुमच्या गळ्यात माळ नाही घालणार आहे. आपल्या अनुभवातूनच आपल्याला बोलायचं आहे. सुख हवंय का, नको आहे. कोणाला सुख नको असेल तर हातवर करा, वंदन करायला तयार. एक महाभारतात असं म्हणतात, ती कोणतीच होती वाजीने दुःख मागून घेतलं कृष्णाकडून. ते का बरं वगैरे ते कारण माहिती आहेत आपल्याला. त्याची पाठीमागे पुन्हा सुखाचाच विचार होता. पण सुख नको आहे असं असं कोणीच म्हणत नाही. मी तर म्हणालो की माणूस सोडून द्यावं, तर छोटासा तो किडा मुंगी इतका छोटस एखादं असेल ना, काही इन्सेक्ट म्हणतात मराठीत, तर त्याला सुद्धा जर कुठे सुखाला धक्का लागला, म्हणजे तुम्ही असं नुसतं त्याच्यासमोर बोट नेलं तर तो लगेच जागा बदलतो. तो त्या प्रत्येक त्या किड्याची कुठला प्रकार आहे त्याची प्रतिक्रिया अवलंबून असते, बरोबर. तो कोणी अंग असं आकर्षून घेतं, कोणी लगेच पळणार असेल, पटकन धावणारी मुंगी असेल ती पटकन पळते. गायीकडे तुम्ही चारा घेऊन गेला तर काय जवळ येते, काठी घेऊन गेला तर ती दूर पळते.
ती बकरी असते, तिला प्रेमाने जवळ घेतलं तर ती पण येते. तिला कापायला जे लोक जातात तिला कळतं की हे याच्यासाठी आलंय. त्या कोंबड्या असतील, त्या बकऱ्या, कुठलाही अगदी आता म्हणूया सिंगल सेल बसले तिथे एक्सपर्ट, अमिबापासून द मोस्ट ॲडव्हान्स स्पीसीज कॉल्ड ह्युमन, होमोसेपियन्स, सगळ्यांना सुखाची अपेक्षा आहे. मान्य? आता प्रश्न असा निर्माण होतो, कारण आपल्याला सर्वात श्रेष्ठ असं प्राणी समजलं जातं या पृथ्वी तलावरती. का? कारण आपल्याला बुद्धी नावाचं एक इंद्रिय जे अत्यंत विकसित भगवंतांनी दिलेलं आहे. बुद्धी त्या प्राण्यातही आहे. त्या छोट्याशा मुंगीच्या एवढ्याशा मेंदूमध्ये सुद्धा विचार करा, तिथे प्रतिक्रिया आहे म्हणजे तिथे चेतना आहे, चेतना आहे म्हणजे तिथे बुद्धी आहे. किती विकसित आहे, किती अविकसित आहे हा भाग वेगळा, पण सगळ्यात विकसित आपल्याला आहे. आपल्याला विचार करायचा आहे, किंवा मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की सुख तर सगळ्यांना हवंय, आपण आत्ताच मान्य केलं. मग प्रश्न आहे, हवं तेवढं, हवं तेव्हा, हवं तितकं, हवं तसं, आणि सगळ्यात महत्वाचं दुःख नसलेलं, दुःख मिश्रित नसलेलं असं सुख मिळालं का? नाही, माझ्या आधीच उत्तर देऊन टाकलं नाही, म्हणून तर इथे बसलोय प्रवचनात येऊन. तिचा विषय. पण ही वस्तुस्थिती आहे की सुख सगळ्यांना हवंय, पण हवं तेवढं, हवं तितकं, हवं तसं, आणि सगळ्यात महत्वाचं त्याला निर्भेळ सुख म्हणतात की त्याच्यामध्ये दुःख नाही आहे असं आपल्या सर्वांचे अनुभव सांगतात. आपण सर्वजण अनुभव संपन्न जीवन जगलेले इथे बसलेलो आहोत, बरोबर? काय ज्याचं जे काही वय असेल ते. पण आपल्याला असं वाटतं बऱ्यापैकी संसार आपण केलेला आहे आणि सगळ्यांचा अनुभव एकच आहे. इथे असा एकही भेटत नाही की जो म्हणतो नाही मी फक्त सुखच उपभोगलंय जीवनामध्ये. आणि म्हणून सुखाचा शोध अखंड सुरू. बरं, मग इतकं करून जर नाही मिळालं तरीही, म्हणजे संसारात सुख नाही मिळालं असं म्हणूया साध्या भाषेमध्ये, तरीही आपण शोधतो कुठे आहे? संसारात. आणि शोधतो कोणत्या मार्गाने आहे? त्याच मार्गाने ज्या मार्गाने गेले 50-60 वर्ष मी सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. आहे की नाही? विचार करा तुम्ही, अगदी तर्कशुद्ध प्रश्न आहे ते. कुठेही अजून शास्त्राला सुरुवातच नाही झाली. आणि तीच ती गोष्ट करून, मला वाटतं आईन्स्टाईनचं वाक्य आहे, मूर्ख कोण याची व्याख्या करताना आईन्स्टाईनने बोललेलं आहे, तीच ती गोष्ट करून जो दुसरं काहीतरी निष्पत्ती होईल असा विचार करतो तो मूर्ख, असं आईन्स्टाईन म्हणतो. मोठ्या लोकांची नाव घेतली बरं सर, त्यांच्या खांद्यावर बंदूक गोळीबार करायला अर्थ. आपलं तेच चाललं आहे गेले 50-60 वर्ष, 70 वर्ष, जे काय आपलं वय असेल, ज्या पद्धतीने आणि ज्या गोष्टी मी करत आलो. लोक म्हणतात पैशामध्ये सुख आहे, पैशाच्या मागे धावायचं. लोक म्हणतात यशामध्ये सुख आहे, यशाच्या मागे धावायचं. जे काय आपापल्या सुखाची व्याख्या असेल त्या प्रत्येकाच्या वेगळ्या असू शकतील आणि असतातच. कोणाला वाटतं माझ्या मुलीचं लग्न झालं की मी सुखी, कोणाला वाटतं माझ्या मुलीला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळाली, प्रवेश मिळाला की मी सुखी, कोणाला वाटतं माझं 2 बेडरूमच्या ऐवजी 5 बेडरूमचं घर झालं की मी सुखी, कोणाला वाटतं मॉडेल 3 आहे, एक्स मिळाली तर मी सुखी, कोणाला वाटतं माझी स्टार्टअप $1 बिलियन झाली की जणू काही मी इंद्र. अशा आपापल्या व्याख्या असतात. आपलं वर्णन करताना माहिती आहे तुकाराम महाराज काय म्हणतात? सुख प्राप्त झालेलं नाही, आपण आत्ताच सगळ्यांनी मान्य केलं. सुख पाहता जवा पाणी आणि दुःख पर्वता एवढे. दुःख पर्वता एवढं आणि सुख जवा पाणी छोटस. जवाचा कण माहिती आपल्याला केवढं असतं. आणि स्वतःचं वर्णन करताना म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. तुम्ही त्यांना विचारलं तुकाराम महाराज कसे आहात तुम्ही? आनंदाचे डोही आनंद तरंग. का बरं तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलं मी? शुद्ध मराठीत एक्स्ट्रीम एक्झाम्पल दिलं. कारण तुकाराम महाराजांची आर्थिक परिस्थिती ते स्वतः वर्णन करतात. आम्ही सदैव सुडके, तो चोर आम्हा धाके. म्हणजे आम्ही इतके दरिद्री आहोत की चोर मला भीतो की अरे यांच्या घरात गेलं म्हणजे वेळ ते वेळ वाया, कष्ट वाया, मिळणार काहीच नाही. असेच शुद्ध मराठीत कस्टमर जर रात्रभर मिळाले माझे तर माझ्या धंद्याचं काय? हे तुकाराम महाराज. बाईल कर्कशात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, हे सगळं तुकाराम महाराजांच्या जीवनाचं वर्णन.
म्हणजे माझा मुद्दा हा सुरू आहे की सुखाच्या आपल्या ज्या कल्पना आहेत की ज्याच्यातनं सुख मिळतं असं आपल्याला वाटतं ते सर्व माझ्याजवळ आहे आणि यातलं काहीही तुकाराम महाराजांजवळ नाही, पण त्यांचा अनुभव आणि माझा अनुभव 180 कोणामध्ये. माझं वर्णन पाहिलं तर चेहरे माझे असे असे म्हणजे आता माझा चेहरा तुम्हाला तुमचे मला दिसत आहेत तसे. तुकाराम महाराजांनी विचारलं तर आनंदाचे डोळे आनंद धरून. Tremendous gap. So there is something fundamentally wrong. Are you with me? तर्कशुद्ध सुरू आहे सगळं, कुठेही काहीही वेगळं सांगतच नाही मी, आपलेच अनुभव आहे, पण आपल्याला हे समजत नाहीये कारण आपण तसं विचार करत नाही. कारण त्याचं एक कारण असं असू शकतं की सुख मिळवण्याचं प्राप्त करण्याचं दुसरं साधनच माहिती नाही आम्हाला हे एकच साधन माहिती आहे, संसार. आणि त्या संसारातल्या या ज्या ज्या काही व्याख्या आहेत सुखाच्या त्या अखंड मिळवत राहणं, त्याच्या मागे ऊर फुटेस्तोवर धावत राहणं, हेच आम्हाला माहिती आहे. हे कारण असू शकतं. दुसरं कारण, ह्याला विचारलं तो म्हणतो माझ्या जीवनात तसं आहे, तिला विचारलं ती म्हणते माझे जीवन तसंच आहे. मग काय, एकमेका सहाय्य करू अवघे धरू, फक्त सुपंथ नाही कुपंथ संतांच्या भाषेत. ह्याला जीवन ऐसे ना, कारण ते साहित्यिकांनी आपली डोकी बिघडून ठेवलेली आहेत. कादंबऱ्या कथा तुम्ही वाचाल तर त्याच्यात हेच असतं. आपल्याला असं वाटतं हेच जीवन आहे. हे जीवन नाही, किंवा सुखप्राप्तीचा हा मार्ग नाही, किंवा तुम्हाला आपल्याला असं वाटतं निर्वेळ सुख नाही, पण निर्वेळ सुख आहे असं ठणठणीत निश्चितपणे उत्तर देणारं एक शास्त्र आहे. त्याचं नाव आहे अध्यात्मशास्त्र. त्याला म्हणतात परमार्थशास्त्र. कशासाठी परमार्थ करतोय काय की तर थोडंसं आजूबाजूची मांडणी करतच मी जाणार आहे. बऱ्याच वेळेला असं होतं आपण परमार्थ करत, आपण स्वतःला पारमार्थिक समजतो, म्हणून आपण इथे सर्वजण आलेलो आहोत. आपापल्या पद्धतीप्रमाणे मी देवळात जातो, मी पूजा करतो, मी थोडं नामस्मरण करतो, असे आपण काही गोष्टी करतो ज्यांनी आपल्याला असं वाटतं मी पारमार्थिक आहे. पण जर आपल्याला कोणी विचारलं की तुम्ही परमार्थ कशासाठी करता, तर आपली उत्तरं अशी निश्चित नसतात. आपण काहीतरी उत्तर देतो, नाही आमच्या घरातनं ती परंपरा आहे, नाही माझ्या आई वडिलांनी सांगितलं आहे, कोण सद्गुरू प्राप्ती झाली असेल तर सद्गुरूंनी सांगितलं आहे, किंवा देवाच्या भीतीने, सगळ्यात वाईट म्हणजे देवाच्या भीतीने. म्हणून अनेक विषय असतात बोलण्यासारखे. आपण आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माचे लोक आहोत. वी आर गॉड लव्हिंग पीपल, वी आर नॉट गॉड फिअरिंग पीपल. लक्षात ठेवायचं, गॉड फिअरिंग ही कॉन्सेप्टच नाही आपल्याकडे, तिकडे आहे ती सगळी संकल्पना. देव हा प्रेमाचा विषय आहे. पुन्हा तेच आहे, देव म्हणजे काय हेच कळलेलं नाही. उद्याच्या प्रवचनाचा विषय, उद्या नाही मला वाटतं पुढच्या रविवारी. असो, मुद्दा देवाच्या भीतीने मी परमार्थ करतो नाही. माझा विषय हा सुरू आहे, परमार्थ मी देवासाठी करत नाही, परमार्थ मी सद्गुरूंसाठी करत नाही, परमार्थ माझ्या मनाला बरं वाटतं म्हणून मी करत नाही. नाही, परमार्थ मी माझ्यासाठी करतो, कारण आता मला कळलं की हेच एकमेव शास्त्र आहे की ज्याच्यासाठी मी जीवनभर धडपड करतो आहे, ते देण्यासाठी ते बसलेलं आहे. पहा किती गैरसमज असतात आपले परमार्थाबद्दल. कारण परमार्थ म्हणजे काहीच कळलेलं नाही. आता अध्यात्मशास्त्र, परमार्थ हे दोन शब्द मी पुन्हा शुद्ध मराठीत इंटरचेंजेबली वापरतोय, आलटून पालटून वापरतोय. अध्यात्मशास्त्रामध्ये अध्यात्म शब्द आहे. अध्यात्म शब्दाचा अर्थ काय, एकदम आपण मूलभूत सगळ्या संकल्पना स्पष्ट करत जाणार आहे. अध्यात्म म्हणजे हा देह. बरोबर, धक्का बसेल तुम्हाला ऐकून, कदाचित माहिती नसेल तर. कारण भगवद्गीतेमध्ये श्लोक येतो तिथे थोडासा वेगळा संदर्भ आहे. कारण अर्जुनाने प्रश्न विचारलाय, पण आपल्या शरीरामध्ये या देहामध्ये गुप्त चैतन्य असे सर्वगत, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ते तत्वज्ञ संत स्वीकारित अशी ती ओवी आहे. पण हे जे चैतन्य तत्व आपल्या सर्वांमध्ये आहे, हे चैतन्य तत्व प्रकट होतं, इट मॅनिफेस्ट इटसेल्फ. हाऊ? या देहाला समोर करून, म्हणजे देहाला जणू अधि करून ते प्रकट होतं, म्हणून या देहाला अध्यात्म असं म्हणतात. आणि या देहामध्ये जे चैतन्य तत्व आहे, ज्याला आत्मा असं म्हणतात, ज्याला ब्रह्म असं म्हणतात, ज्याला कुटस्थ असं म्हणतात, अनेक नावं त्याला आहेत,
त्याचा शोध घेण्याचं जे शास्त्र त्याला अध्यात्मशास्त्र असं म्हणतात. आणि देहालाच अध्यात्म म्हणतात. ज्याला भगवद्गीतेतला अजून एक शब्द वाचेल त्याला क्षेत्र असं म्हणतात, त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात इत्यादी. परमार्थ दुसरा शब्द वापरला मी. परम याचा अर्थ सर्वश्रेष्ठ. बरोबर, सर्वश्रेष्ठ. आपल्याला परम शब्द माहिती आहे, सर्व, सर्वोच्च, सर्वोत्कृष्ट इत्यादी. आणि अर्थ म्हणजे प्राप्तव्य. प्राप्तव्य म्हणजे जे मिळवण्यासारखं असतं, ते जे मिळवायला हवं ते. म्हणून परमार्थ म्हणजे मनुष्य जन्माला आल्यानंतर या देहामध्ये भगवंतांनी मला हा देह देऊन काय सुचवलेला आहे. इतका सुंदर विषय हा. पण दुर्लभम त्रयम एव एतत्. आचार्य बोलतात विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्य, दुर्लभम त्रयम एव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. ती अत्यंत दुर्मिळ गोष्टी या जगामध्ये आहेत. त्यातली पहिली जी आपल्या सर्वांना लाभलेली आहे, आपण सर्वजण मनुष्य आहोत, मनुष्यत्वम. आणि देवाचा अनुग्रह म्हणजे देवाची कृपा जेव्हा होते तेव्हाच हे प्राप्त होतं, लक्षात ठेवा. म्हणजे देवाने काहीतरी सुचवलंय मला, काय, मनुष्य जन्माला घालून, आणि मी जीवन कसं वापरतोय बघा. मुमुक्षत्वम, ज्या अर्थी आपण इथे जमलेलो आहोत. मग अशी विषय झाला प्राईम टाइम, पुन्हा शनिवारची दुपार, झोप सोडून म्हणा, काही कामं सोडून, महत्वाची सोडून तुम्ही बसलेले आहात, जमलेले आहात. मुमुक्षत्व, कुठेतरी आहे इच्छा, आणि सद्गुरु प्राप्ती असेल, महापुरुष संशय. असो मुद्दा हा सुरू होता की मनुष्य जन्माला आल्यानंतर जे प्राप्तव्य मिळवायचं सारखं असतं त्याला म्हणायचं परमार्थ, परम अर्थ. हे ते शास्त्र आहे आणि हे ते द्यायला बसलेलं आहे. आणि म्हणून मी परमार्थ करून काय कमावणार आहे आणि न करता काय गमवणार आहे हे स्पष्ट पाहिजे आपल्याला. म्हणून मी मगाशी काय प्रश्न विचारला होता, लोकांनी जर विचारलं का तुम्ही परमार्थ का करता, तुम्ही देवळात का जाता, तुम्ही पूजा का करता. आम्ही त्यातलं काहीच करत नाही, माझा तर विश्वासही नाही देवावरती. काय बिघडलं माझं? तू देवावर विश्वास ठेवून तुझं बिघडून एक का देव, ते कामं मनुष्याची असतात. माझं कौतुक केलं मी लगेच जातो त्यांच्या घरी, त्यांनी घरी जेवायला बोलवतो, या चहा कशाला, जेवायलाच आहे. आणि थोडं माझ्या विरुद्ध मला कळलं की हे काहीतरी बोलले, तोंड बघत नाही त्या माणसाने, ते माझं काम आहे, ते देवाचं काम नाही. देव एवढा निपक्षपाती आहे, तुम्ही त्याला शिव्या दिल्या तरी तो तुम्हाला जे द्यायचं तेच देतो. आणि तुम्ही त्याची 10 तास पूजा केली तरी तुम्हाला द्यायचं तेच तो देतो. आणि हे तरी तो कसं ठरवतो, तुमच्या कर्माप्रमाणे ठरवतो. तो वेगळा विषय, त्याला कर्मविपाकाचं शास्त्र असं म्हणतात. मुद्दा माझा एकच सुरू होता, परमार्थशास्त्र, अध्यात्मशास्त्र हे आपल्याला देतं. फक्त फरक कुठे पडतो, मी सुखी होण्याचा प्रयत्न करतो आहे आणि परमार्थ मला सुखरूप करतो. आपली समस्या काय झाली माहितीये का, मला सुख, आपलं मगाशीच आपण बोललो, व्हॉट इज अ प्रॉब्लेम स्टेटमेंट. प्रॉब्लेम स्टेटमेंट इज मला सुखी व्हायचं आहे आणि मला दुःख नको. बरोबर, इज द प्रॉब्लेम स्टेटमेंट ऑल ऑफ अस अग्रीड अपॉन. यू गाइज साइंड ऑन इट, राईट. मगाशी म्हणजे अशा माना डोळून मला सांगायचं मुद्दा असा की हे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, पण आपलाच अनुभव सांगतो आहे आणि शास्त्रही सांगत आहे की सुख आणि दुःख एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि माझा अनुभव सांगतो आहे मला, म्हणून तर मला निर्भय सुख मिळतच नाहीये. किती वर्ष झाले प्रयत्न करतोय. दुःख कोणालाच नको आहे आणि सुख सगळ्यांना हवं आहे, पण नाही. थोडं कुठे सुख गंमत मिळालं ना, एक उदाहरण घेऊ आपण, दृष्टांत घेऊ. एखादी गाडी नवीन, आता मी सिलिकॉन व्हॅलीतला असल्यामुळे सारखं माझ्या तोंडून टेस्ला, स्टार्टअप्स हे तुम्हाला ऐकावं लागणार. तर तिकडली भाषा आहे ती. टेस्ला घेतली समजा, मॉडेल एक्स आणली, नवीन ब्रँड न्यू, एकदम देवळात जाऊन पूजा बिजा करून सगळं व्यवस्थित. तर रात्री झोप लागत नाही मला. आता काय प्रॉब्लेम झाला, मॉडेल एक्स झालं ना स्वप्न पूर्ण नाही. ते शेजारी लहान मुलं राहतात 2, ते सारखे बाहेर खेळत असतात, त्यांचं चुकून बॉल लागला त्या गाडीला किंवा काही झालं, स्क्रॅच आली, तर ती तुम्हाला माहिती आहे ना, पहिला स्क्रॅच जो असतो गाडीवरचा ओरखडा, तो गाडीवर नाही आपल्या हृदयावर येत असतो. त्याच्यानंतर मग काहीच वाटत नाही.
म्हणजे मला काय म्हणायचं आहे की ते सुख येतानाच दुःख घेऊन आलं आहे ना अनुभव आपले. थोडा सुखाचा काळ जीवनामध्ये आला, भीती वाटायला लागते. अहो आता कशाला भीती, आता हे टिकलं पाहिजे, याला कोणाची दृष्ट लागायला नको, झाली ना सुरुवात. म्हणजे त्या सुखाचा सुद्धा नीट आपण उपभोग घेऊ शकत नाही. याचं कारण आहे, माझाच अनुभव मला सांगतो, माहित नाही किती दिवस टिकणार आहे. पुन्हा मुद्दा सुरू आहे आपला की सुखाबरोबर दुःख हे ठेवलेलंच आहे. आणि परमार्थ मला सुखी त्याच्यामुळे करत नाही, परमार्थ मला सुखरूप करतो, आनंद रूप करतो. बघणार आहे आपण हळूहळू, तोच आपला विषय आहे बोलण्याचा. पण सुख आणि आनंदात एक वेळेच्या मर्यादेत पटकन छोटासा फरक सांगतो आणि पुढे जातो. जे सदैव कशावर तरी कोणावर तरी अखंड अवलंबून असतं त्याला सुख असं म्हणतात. व्हॉट डिड आय से? जे सदैव कोणावर तरी कशावर तरी अवलंबून असतं त्याला सुख म्हणतात. बरोबर आहे, आपलीच व्याख्या आहे. मगाशीच बोललो मी, असं झालं मला प्रमोशन मिळालं म्हणजे पदोन्नती, त्याला शुद्ध मराठी प्रमोशन असं म्हणतात. मिळालं तर मी सुखी. बरोबर, माझ्या मुलीचं लग्न झालं तर मी सुखी, मला त्या कंपनीत नोकरी मिळाली तर मी सुखी. आणि तर मी सुखी या वाक्यातच उरलेला भाग असतो, नाही तर मी दुःखी. बरोबर, हा जो जरतरचा कार्यक्रम आहे त्याला म्हणायचं सुख. असं झालं तर म्हणजे सदैव अखंड कशावर तरी कोणावर तरी. ती व्यक्ती सासू आणि सून म्हणजे खूपच छान नातं असतं ते जगातलं. जाऊ दे, इकडे जात नाही मी. सासू म्हणजे माहिती ना तुम्हाला, सारख्या सूचना, सून म्हणजे सूचना नको, असं तो कार्यक्रम असतो. म्हणजे मुद्दा असा की या दोघींमधलं चांगलं असेल तर मग घरात छान असतं सगळं. म्हणजे तर इथे व्यक्तीचा प्रश्न आला, तिथे वस्तूचा प्रश्न आला. पण या कशावरही अवलंबून जे नसतं आणि ज्याला कधीही धक्का लागत नाही त्याला आनंद म्हणतात. आणि आता कळतं आपल्याला तुकाराम महाराजांचं उत्तर आणि माझं उत्तराच्यात एवढा फरक कसा पडला. आणि त्यांची परिस्थिती आणि माझी परिस्थिती, मी तर एवढी चांगली परिस्थिती आहे, यातलं काहीच तुकाराम महाराजांकडे नाही, तरी आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, कारण तो आनंद आहे आणि मी आयुष्यभर सुख शोधतोय. आता दोन गोष्टींचा विचार करू आणि आपण थांबू. मी हे म्हणणं असं बोलत असतो कारण मग एकदम उत्साह आहे तुझं काय ऐकायला, असं थांबू वगैरे म्हटलं की बरं वाटलं, म्हणजे थोडंसं मी तुमच्या सुखाला अंधार लावतो. कारण हे मनात बोलत नाही तुम्ही, चांगले लोक आहेत, पण विचार सुरूच होते कधी थांबतं काय म्हणतो. असं नाही, पण गमतीचा विषय. पण दोन गोष्टी बोलू आणि मग थांबूया. एक, याला मीमांसा असं म्हणतात शास्त्रामध्ये. मीमांसा म्हणजे एखाद्या गोष्टीचा केलेला शास्त्रशुद्ध साधक बाधक विचार. म्हणून आपण दोन मीमांसा करूया, एक दुःख मीमांसा आणि दुसरी सुख मीमांसा. दुःख मीमांसेमध्ये मुळात दुःख प्राप्त का होतं हा प्रश्न आहे. दुःख तर कोणालाच नको आहे, पण सगळ्यांना अनिवार्यपणे कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्या देहाच्या माध्यमातून, मनाच्या माध्यमातून, आपल्या आजूबाजूच्या प्रिय व्यक्तींच्या माध्यमातून, काही कोणाला घरात काही मेडिकल प्रॉब्लेम असतील, हे असे जे काय विविध कारण दुःख प्राप्त होतं. का प्राप्त होतं? आता इथे मात्र आपल्याला शास्त्राला शरण जावं लागतं, कारण माझ्या बुद्धीने नाही ना मला उत्तर मिळालं. 60-70 वर्ष झाले, केले प्रयत्न, दुःख नको सुख हवं. सगळेजण आपण परीक्षेत नापास झालेलो आहे. शास्त्र असं सांगतं की संसार दुःख प्राप्त होतं कारण मला देह प्राप्ती झालेली आहे. इथून सुरुवात झाली. आता देह तर प्राप्त झाला, याचा अर्थ काय आहे? मी ज्याला दुःख समजतो ते येणारच आहे, वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या काळी, वेगवेगळ्या माध्यमातून म्हणूया आपण. हा वेगळा विषय आहे पण फार सुंदर विषय आहे. माझ्या जीवनात जी दुःख आहेत ती माझ्या प्रारब्धानी असतात. आणि मी तर गमतीने सांगतो, असं अमेझॉनचं पार्सल येतं की आपण ऑर्डर करतो तसं असं सकाळी तुला पार्सल येतं का सुखाचं, हे घ्या, 2 पार्सल आली, एक सुखाचं एक दुःखाचं. नाही, मला जे दुःख माझ्या प्रारब्धात ठेवलेलं आहे ते ईश्वर कोणाच्या तरी माध्यमातून देतो. मग ती सासू असते, ती सून असते, ते आई वडील असतात, ते भाऊ बहीण असतात, ते नवरा बायको असतात, ते शेजारी असतात, तो कंपनीतला आपला मॅनेजर बॉस असतो, कोणी असू शकतो. मुद्दा देह प्राप्ती झालेली आहे,
मग आता पुढचा प्रश्न येतो, देह मला का प्राप्त झाला? आपल्याला कोणी विचारलं होतं का तुम्हाला जन्म घ्यायचा आहे का? तुमच्यापैकी कोणाला विचारलं होतं? मला तर नव्हतं विचारलं तुला जन्म घ्यायचा आहे का, किंवा कुठे जन्म घ्यायचा आहे, कधी जन्म घ्यायचा आहे. मी तर इलॉन मस्क मागितलं असतं बापू, $500 बिलियन. कुठे पैसे ठेवू असा प्रॉब्लेम आहे त्याला, माहिती आहे ना. $500 बिलियन, द ओनली गाय ऑन दिस प्लॅनेट एव्हर. मुद्दा, माझे सद्गुरू म्हणतात की जर पर्याय दिला असता, शुद्ध मराठी चॉईस म्हणतात त्याला, तर सगळ्या स्त्रियांनी अप्सरांचं शरीर आणलं असतं आणि सर्व पुरुषांनी गंधर्वांचं शरीर आणलं असतं. बरोबर ना. आपल्याला आपला देह आवडतो का? काही ना काही कारणाने आपल्याला आपला देह आवडत नाही. हे आपण बोलत नाही, आपल्या मनात माहित असतं. थोडे टाकल्यावर 4 केस जास्त उगवले असते देवानी, हे बिघडलं असतं का त्याचं? असं वाटतं का नाही? थोडे माझे डोळे बारीक होते, थोडे मोठे करायला काय हरकत होती? एवढंच बोलतो, फार तिकडे जात नाही. इकडे बऱ्याच स्त्री वर्ग दिसतोय मला. कारण मुद्दा असा की आपला देह आपल्याला काही ना काही कारणाने आवडत नसतो आणि मग त्याच्यात जमेल तेवढी डागडुजी आपण करत असतो. डागडुजी, त्याला ब्युटी पार्लर समजा शुद्ध मराठीत. तर नाही आपल्याला विचारलेलं, म्हणजे आपल्याला आपलं जे अस्तित्व आहे त्याला शुद्ध मराठी चॉईसलेस एक्झिस्टन्स असं म्हणतात. चॉईसलेस, त्याचं बाय चॉईस आहे. हा, म्हणून तो ठरवतो दुपारी 12 वाजता यायचं का रात्री 12 वाजता यायचं, राजवाड्यात यायचं की तुरुंगात यायचं. कळतंय मी काय बोलतोय? 2 जण 12 वाजता आलेले आहेत, ठरवून आलेले आहेत, आई वडिलांना दर्शन देऊन आलेले आहेत, तुझ्या पोटी येतोय. त्याला अवतार म्हणतात, त्यालाच लीला विग्रह म्हणतात. फार वेगवेगळे म्हणून विषय वाढत जातील. विग्रह म्हणजे शरीर आणि लीला म्हणजे ठरवून घेतलेलं आहे. ते आमचा जो सगळा आपल्या सगळ्यांचा आहे विग्रह म्हणजे शरीर, त्याला कर्म विग्रह म्हणतात. का? पूर्वीचं काहीतरी कर्म आहे म्हणून हे प्राप्त झालं आणि म्हणून ते असं प्राप्त झालं. असं म्हणजे ज्याचं जे आहे तसं, ते पूर्वीच्या कर्माचं, त्याला कर्म प्रारब्ध म्हणजे देहच, त्याला दुसरी व्याख्याच नाही. असो, पुढे जाऊया. देह प्राप्त झाले. देह का प्राप्त झाला? शास्त्र असं सांगतं, ज्या क्षणी पाप पुण्य समान होतं देह प्राप्त होतो. काकतालीय न्याय असा त्याला शब्द आहे. काकतालीय म्हणजे काय? टाळी वाजवावी आणि त्या टाळीमध्ये कावळा सापडावा. शुद्ध मराठीत, व्हॉट इज द प्रॉबॅबिलिटी ऑफ दिस हॅपनिंग? इज द प्रॉबॅबिलिटी ऑफ गेटिंग द ह्युमन बर्थ. इमॅजिन काय प्राप्त झालेलं आहे आपल्याला. पाप पुण्य ज्या क्षणी समान होतं, कारण पाप जर जास्त झालं खालच्या योनीला तुम्ही जाता. तुम्ही वाघ, सिंह, गाय, बैल, कुत्रा पासून तर वनस्पतींपर्यंत. पुण्य जास्त झालं तर तुम्ही अजून वरच्या योनींना जाता. मग ते यक्ष, किन्नर, गंधर्व, मनुष्य देव वगैरे वगैरे. पण हे दोन जेव्हा समान होतात, अकाउंटिंग, डेबिट अँड क्रेडिट मॅचेस, मनुष्य देव. हे कशासाठी सांगतोय? याचा अर्थ असा आहे, कारण पापाचं फळ काय आहे? दुःख. पुण्याचं फळ काय? सुख. हे अनिवार्यपणे आपल्या जीवनात येणार. परमार्थ त्याच्यासाठी करायचाच नसतो. लिहून घ्या काही गोष्टी, सही करून देतो माझ्यावर काही म्हणजे विश्वास असेल. म्हणजे दिशाच चुकते आपली परमार्थाकडे येण्याची. हळूहळू आपण जाणार आहे, कारण आनंद हवा आहे आपल्या सगळ्यांना, त्याच्यासाठी हा विषय ठेवलेला आहे. पण पापपुण्य समान झालं. पापपुण्य का? मुळात पापपुण्य घडलीच का माझ्याकडून? मला तर आपल्याला कोणालाच वाटत नसं पाप करावी. शास्त्र उत्तर देतं, धर्म आणि अधर्म. माझ्याकडून धर्म घडला, पुण्य प्राप्ती झाली. अधर्म घडला, पापाची निर्मिती झाली. बरं, धर्म तरी का घडला? कारण रागद्वेष. राग म्हणजे आपल्याला येतो तो नाही, हे संस्कृत शब्द आहे. राग म्हणजे आसक्ती, प्रेम, आणि त्याच्या उलट द्वेष. एखाद्या गोष्टीची अत्यंत आसक्ती आहे म्हणून मनुष्य विचारच करत नाही की मी जे बोलतोय, मी जे वागतोय तो धर्मी आहे का अधर्मी आहे. मला ते हवं, संपला विषय. आसक्ती जबरदस्त. मिळत नसेल तर ओरबाडून घेणं, ही जी गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होते ती त्याच्यात होते. आणि त्याच्या उलट द्वेष सांगण्याची आवश्यकता नाही. पुढचा प्रश्न, रागद्वेष तरी कशासाठी? शास्त्र त्याचं उत्तर देतं, एक गोष्ट अनुकूल वाटते, एक गोष्ट प्रतिकूल वाटते. जे अनुकूल वाटते त्याचं प्रेम, आसक्ती, हे हवं हवं हवं, आणि जे द्वेष ते नको नको नको. अनुकूल प्रतिकूल. पुढचा प्रश्न, अनुकूल प्रतिकूल भाव तरी का निर्माण होतो माझ्या हृदयामध्ये? इथपर्यंत आपला अनुभव येतो. आता मात्र शास्त्राला पूर्ण शरण जावं लागतं, कारण
याच्या पलीकडे मानवी बुद्धी म्हणजे आपल्या सामान्य मनुष्याची बुद्धी जात नाही. आता वेदांत शास्त्राचे पाय धरावे लागतात. शास्त्र असं सांगतं अनुकूल प्रतिकूल भाव निर्माण होतो कारण मुळात मला भेद ज्ञान होतं. मला भेद म्हणजे भेद कळतो. भेदज्ञान. आणि उपनिषद सांगतं नेह नाना अस्ति किंचन मनसे वेदमाप्तव्यम नेह नाना अस्ति किंचन. इथे नाना नाहीच आहे, तो अजून वेगळा विषय झाला. अजून तिथपर्यंत आपल्याला आता लगेच जायचं नाही आहे. पण भेदज्ञान मला मुळात भेद कळतात म्हणून एक गोष्ट अनुकूल वाटते, एक गोष्ट प्रतिकूल वाटते. स्वाभाविक आहे. पुढचा प्रश्न, भेदज्ञान तरी का होतं मग? आता शेवटचं उत्तर शास्त्र देतं अज्ञान. तुला मला आपल्या सर्वांना अज्ञान आहे म्हणून आता उलट जातो. सुरुवात अज्ञानापासून करू. अज्ञान आहे म्हणून भेदज्ञान आहे. भेदज्ञान आहे म्हणून अनुकूल प्रतिकूल भाव आहे. अनुकूल प्रतिकूल आहे रागद्वेष आहे. रागद्वेष आहे धर्म अधर्म आहे. धर्म अधर्म आहे पाप पुण्य आहे. पाप पुण्य समान झालं मनुष्य देह आहे. दुःख ठेवलेलंच आहे कारण पाप केले म्हणून ना मॅच झालं ना, बॅलन्स. बरं, याची गंमत अशी आहे की 1 किलो समजा काहीतरी आपण 1 किलो म्हणूया त्याला, एक परिमाण, किलो म्हणा लिटर म्हणा डझंट मॅटर. 1 किलो मी पुण्य केलं. आता माझ्यासारख्याचं अति हुशार समजतो मी स्वतः. मला असं वाटतं 1 किलो पाप करायला काय हरकत आहे? झालं ना 1 किलो पुण्य. इट विल बॅलन्स आउट. हे शास्त्र मला असं सांगताय नाही. 1 किलो पुण्य केलंस ना तू बाळा, मग तुला 1 किलो पुण्याचं फल सुख भोगावंच लागणार आहे. आणि 1 किलो जर पाप केलं असतं त्याचं दुःख हे फळ भोगावंच लागणार. ते स्वतंत्ररित्या भोगावे लागतात. दे डू नॉट निगेट इच अदर. कळलं? अज्ञानापर्यंत आपण आलो. आता अज्ञान म्हणजे काय एवढं बोलायचं आणि दुःख मीमांसा संपायची. सुख मीमांसा आपला अतिशय आवडता विषय. आणि अज्ञान म्हटल्यावरच सगळ्यांचे चेहरे, त्यांना माहित नाही बहुतेक मी PhD आहे वाटतं ना. आपलं काही चुकीचं काहीच नाही त्याच्यामध्ये. सगळेजण हुशारच आहेत. म्हणजे मला तर कधी कधी भीती वाटते. लोक ओळख करून देतात ते काय एक एक, म्हणजे आपल्याला माहित नसतं. घरात बसतो मी तेव्हा मी स्वतःला खूप शहाणा समजतो. बाहेर पडलं की कळतं की झाडकी पत्ती उमे. नाही, आपले व्याख्याच चुकलेली. माझं अकॅडमिक्स याचा अज्ञानाशी काही संबंध नाही आहे. मग अज्ञान म्हणजे काय? माऊली सांगते आपुला आपण पेया विसरू जो धनंजया तेची रूप यया अज्ञानीसी. माऊलींची ओळी अज्ञानेश्वरी. आपुला आपण पेया म्हणजे माझ्या स्वरूपाचं मला झालेलं विस्मरण, याला म्हणायचं अज्ञान. याला म्हणायचं अज्ञान. मग तुम्ही अगदी PhD असताना तुम्ही आईन्स्टाईन असा, आईन्स्टाईन ही अज्ञानीच आहे. अगदी एक्स्ट्रीम एक्झाम्पल, टोकाचं उदाहरण. परमार्थाच्या दृष्टीने आईन्स्टाईन अज्ञानी आहे. जस्ट टू मेक माय पॉइंट. का? स्वरूपाचं विस्मरण. आणि स्वरूपाचं विस्मरण कसं समजायचं? मला स्वरूपाचं विस्मरण झालंय. ज्याला वाटतं मी म्हणजे देह आहे, ज्याला वाटतं मी म्हणजे माझी बुद्धी माझं मन हा देह, त्याला स्वरूपाचं विस्मरण झालेलं आहे. कारण बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूतसंच म्हणून जहाला विसरू आत्मबोधाचा. मौली म्हणते बहुता एका अवांतरू. झालं तिकडे आपल्याला तर त्या गोळीचा विचार करायचा नाहीये. पण झालं असं कधी ते वगैरे सोडून देऊ. त्याला अनादीच, अज्ञानाला अनादीच म्हटले. पण माझ्या स्वरूपाचं मला विस्मरण झालं. आता उपाय काय आहे? दुःख मीमांसा आपण विचार संपवतोय. उपाय काय? हे सगळं कळलं पटलं. उपाय काय आहे मग याच्यावरती? ते एक श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये एक सुंदर श्रुती येते. ती श्रुती असं सांगते, लक्षपूर्वक आहे का, संस्कृत आहे पण समजेल. यदा चर्म वदाकाशम वेष्टयिष्यन्ति मानवाः तदा देवम विज्ञाय दुःखस्यांतो भविष्यति. असे कळत सांगतो. यदा चर्म वदाकाशम एक उदाहरण देऊन सिद्ध करतात. काय? की आपल्या कातड्याने म्हणजे आपल्या शरीराच्या वरची जी त्वचा आहे त्यांनी जर मी आकाशाला पांघरून घालू शकलो, असा पहिल्या चरणाचा अर्थ आहे, तर देव म्हणजे काय हे न जाणता दुःखाचा अंत होऊ शकेल. थोडी नकारात्मक मांडणी केली. अर्थ लक्षात आला असेल. जसं हे करणं अशक्य आहे तसं देवाला न जाणता दुःख हे आपल्या आयुष्यातलं कधीही संपणार नाही, असं श्वेताश्वेतर उपनिषद म्हणजे अंतिम सिद्धांत सांगतो.
आता देव म्हणजे काय, आपल्या देवाबद्दलचे तर फार शुद्ध मराठीत मिसकन्सेप्शन्स आहेत, पण तो आत्ताचा आपला विषय नाही. पण इथे दुःखमीमांसा आपण संपवूया, हा थोडा विचार बाजूला ठेवूया, सुखमीमांसेकडे येऊया. सुखमीमांसा नेहमीप्रमाणे वेळेकडे माझं लक्ष आहे. मला दिलेल्या वेळेस अजून 20 मिनिटं उरलेले आहेत, त्यामुळे ती मी घेणार आहे, काही घाबरू नका. या 20 मिनिटांमध्ये आपण सुखाचा थोडा विचार करूया 3 पातळीवरती. एक अनुभव, दुसरा तर्क आणि तिसरं शास्त्र काय सांगतं. आता माझा नेहमीचा आवडता विषय आणतो मी, कारण तो नुसता आणला तरी सगळ्यांचे चेहरे इतके खुलतात की मला तोच आणावासा वाटतो, तो म्हणजे चहा. काय हसतायत पास, एवढा वेळ मी बोलतोय, 40 मिनिटं झाले, एक चेहऱ्यावर रेष नाही. चहा म्हटल्याबरोबर विनोदाचा विषय, मुद्दा याच्यासाठी चहा मी घेतो, सगळ्यांचा आवडता विषय असतो तो. आता चहा म्हणजे त्या विषयाचं काही वैशिष्ट्य नाही, कोणी कॉफी पिणार असेल त्यांनी कॉफी समजा, काही फरक पडत नाही. आपल्याला सगळ्यांना वाटतं की नाही, थोडंसं झाल्यानंतर चहा बिया ठेवला असेल तर किती छान, म्हणजे मस्त आलं बिलं घातलेला, वाफाळलेला, नुसते वर्णन ऐकलं की छान वाटायला लागतं, तर चेहरा असा हळूहळू खुलायला लागतो. याचं कारण आहे, चहामध्ये सुख आहे, आपला विषय तो सुद्धा असा आपल्या सगळ्यांचा समज आहे. म्हणून तर आपण चहा पितो की नाही, रोज पितो की नाही, उपासाला चालतो. कधी आला चहा भारतामध्ये, कोणी आणला, उपास कधीपासून करतोय आपण, एवढं पुरेसं आहे त्या विषयात. 4 टाळकी जमली, त्यांनी ठरवलं सगळं, तुलाही लागतो मलाही लागतं, झालं उद्यापासून डिक्लेअर करू, चालतो. इतका तो म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता विषय आहे, माझा मुद्दा तेवढाच होता. आता मी एक पुन्हा आपण अनुभवातून बोलतोय, आता मी तुम्हाला विचारतो की मग चहा तुम्हाला आवडतो, बरं, आता तिथे समजा ते ठेवलेलं दिसतच आहे मला, ते काय किटली म्हणा, ते पिंप भरून चहा ठेवलेला आहे तिथे. मी त्यांना विनंती करतो, इथले जे शुद्ध मराठीत होस्ट आहे त्यांना म्हणतो की एक काम करू, यांना चहा खूप आवडतो, यांना संपवू द्या तो सगळ्या चहा, जमेल का? झाली सुरुवात झाली. पहा कसा आपण विचारच करत नाही. चहात सुख आहे, सगळेजण उभं म्हणाले. आहे त्याच्यात समजा 100 कप चहा आहे, मी तुम्हाला देतो 100 कप, तुम्हीच प्या, आम्ही कोणीच पित नाही, जमेल का? म्हणजे माझा प्रश्न असा आहे की समजा एक काही युनिट आहे, पुन्हा मगाशी सारखं परिमाण आहे, काही एवढं सुख मिळत आहे 1 कप चहामध्ये, 100 कप चहा दिला, 100 पट सुख व्हायला पाहिजे तुम्हाला. साधं गणित आहे की नाही, तुम्ही मला सांगा, काही चुकताय कुठे? काहीच नाही. होतं का प्राप्त? अहो 100 कप सोडा, त्या पहिल्या कपातच जेवढा मी घेतो की नाही, त्यातला उरलेला अर्धा मी चहा पित नाही, ढोसतो. होतं की नाही, आपला सर्वांचा अनुभव आहे की आता ते दिलाय त्यांनी, मग ते बरं दिसत नाही, कारण तो कप स्वयंपाकघरात त्या नेतात ना, घरातलीच नाही, यांनी चहा दिलेला माझा वाया घालवला, राग येऊ शकतो, आपण तो ढोसतो, कसा बसा ढकलतो आतमध्ये. काय सगळ्यांचा अनुभव आहे. का बरं असं काय झालं? तुम्हीच तर आत्ता म्हणाल की चहामध्ये एवढं सुख आहे. चहामध्ये जे त्या चहामध्ये जर सुख देण्याचं सामर्थ्य असतं, तर मग 100 कप चहाने मला 100 पट सुख द्यायला पाहिजे. पुन्हा टेस्ला मॉडेल एक्स ही नावाची वस्तू आहे, एक रूपकात्मक किंवा एक प्रतिकात्मक म्हणूया, प्रतिनिधी म्हणून सुखाचं. आता ती मॉडेल एक्स जर तिच्यामध्ये स्वयंभू सामर्थ्य असतं सुख देण्याचं, तर ती शेजारच्या ड्रायव्हरवर दिसल्यावर मला सुख व्हायला पाहिजे. आता असं लक्षात मला काय म्हणायचं, आलो मी बाहेरून त्या दिवशी, शेजारच्या गाड्या आतापर्यंत टोयोटा कोरोला होती, एकदम मॉडेल एक्स, मला किती आनंद व्हायला पाहिजे, कारण मॉडेल एक्स मध्ये स्वयंभू सामर्थ्य आहे सुख देण्याचं. नाही, ती माझ्या ड्रायव्हर असेल तरच आनंद आहे. म्हणजे माझाच अनुभव मला सांगतोय की त्या वस्तूमध्ये नाहीये सुख देण्याचं सामर्थ्य स्वयंभू. पण तुम्ही म्हणाल, अरे मग आपण एवढे बावळट आहे, तर मग आपण चहा कशाला पितो रोज? नाही, काहीतरी असं होतं पहिल्या घोटाला का होईना, तो जो वाफाळलेला चहा, आलं घातलेला चहा, अगदी आपल्या आवडत्या व्यक्तीने आणून दिलेला चहा, मला जसा आवडतो तसा हातात आणून दिलेला चहा मिळाला, सगळं अनुकूल बिनुकूल असेल, काहीतरी होतं, म्हणून आपण इतके बावड नाही की मग चहाच्या मागे कशाला लागलो असतो आपण. मग काय होतं तो विचार सध्या मी बाजूला ठेवतो. कीप दॅट लूज थ्रेड असा आहे. दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया वेळेच्या मर्यादेमध्ये. आणि अजून एक गोष्ट सांगतो, शास्त्र काय सांगतं या बाबतीत, की आपल्याला सुखाचा अनुभव या चहातून जो मिळतो तो 3 पातळीवरती येतो. एक
त्याला 3 शब्द सांगून टाकतो पटकन. त्याला प्रिय, मोद आणि प्रमोद असं म्हणतात. कधी शब्द तुम्ही ऐकले असेल तर. कारण प्रिय याचा अर्थ काय, जी गोष्ट मला आवडते. बरोबर, चहा आवडतो म्हणून तो एवढं सगळ्यांचे चेहरे असे झाले होते. नुसत्या कल्पनेने, अजून मिळालेलं नाहीच आहे, मिळणार आहे की नाही हेही माहीत नाही आहे, पण कल्पनेनेच एवढा आनंद होतो. याचा अर्थ काय, तो विषय मला आवडतो म्हणजे प्रिय आहे. त्याच्या स्मरणाने आनंद होतो किंवा तो प्रिय आहे म्हणून त्याचं स्मरण होतं, वेगवेगळ्या पद्धती. आता मी जसं मगाशी म्हणालो की तिथून समजा मागून त्यांनी सांगितलं की नाही चहा आहे बरं का, मिळणार आहे सगळ्यांना. आता कल्पना करा, पहिला जो आनंद झाला तो प्रियत्वाचा होता, तुमच्या चेहऱ्यावर मला जो दिसला. पण मी एवढं बोलतोय, तुमच्या मनात खरंच साशंक आहे, माहित नाही चहा आहे का, मंगे दादा सारखं चहा चहा करतात, हे देणार आहेत का माहित नाही. पण समजा त्यांनी मागून बोलले की आहे, आता तुमच्या चहाच्या मध्ये फक्त मी माझी 20 मिनिटं आड येणार आहेत, पण हे झाल्यावर चहा मिळणार आहे, याचा जो जास्तीचा ऍडिशनल आनंद आहे त्याला मोद असं म्हणतात. हा कसा आपल्याला टप्प्याटप्प्यामध्ये आनंद होतो. घरामध्ये सकाळच्या वेळेला मला जाग येते, स्वयंपाकघरात आवाज ऐकू येतात, बायको उठलेली आहे, पहिला निष्कर्ष निघतो. मग ते चहाचे साखरेच्या डब्यांचे आवाज येतात. पण आपल्या घरातले डबे आपल्याला एवढे पाठ असतात, आवाजावर न कळता साखरेच्या डब्याचा आवाज, चहाच्या डब्याचा आवाज. म्हणजे चहा मिळणार म्हणजे माझा आवडता विषय माझ्या आवाक्यात आला, टप्प्यात आला, आता लवकरच त्याची प्राप्ती होणार आहे असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा जे सुख प्राप्त होतं त्याला मोद असं म्हणतात. आणि आता प्रत्यक्ष चहाचा पहिला घोट घेतला एकदाचा, श्रीखंड खाल्लं, बासुंदी प्यायलो, माझ्या सुखाचे माझ्या कौतुकाचे शब्द माझ्या कानावर पडले, जे काय असेल ते, तो जो क्षण आहे आता प्रत्यक्ष विषय प्राप्तीचा, त्याला म्हणायचं प्रमोद. मग अशी बोललो ना, काहीतरी तर होतं ना म्हणून आपण इतके बाळवट नाही का तुला चहा प्यावासा, तो विषय बाजूला ठीक आहे. हा झाला अनुभव. आता तर्काबाबतीत बोलू. एक प्रश्न तुम्हाला विचारतो. समजा एक तुम्हाला यादी करायला सांगते किंवा समजा तुम्हाला कल्पना करा देव प्रसन्न झाला, किती छान वाटतं. मी तर कधीची वाट पाहतो देव प्रसन्न झाला, कारण माझी यादी तयार आहे ना, आयफोनवरच ठेवली आहे. म्हणजे कारण कुठे वेळेवर कागद बिगत पेन नाही सापडला, त्यांनी म्हणलं हा देवा आपलं काय भक्ता वर माग, मी तर असूच त्या वाक्यासाठी माझी यादीच तयार आहे. पण वेळेवर आठवलं नाही असं नको व्हायला, देवाचं दर्शन झालं आणि आठवलंच नाही. थांबा फोनमध्येच आहे, पासवर्डही टाकावं नाही लागत. देवापेक्षा तो असं केलं की तो प्रसन्न होतो. पहिले अनलॉक, यादी तयार. मी हे विनोदाने बोलतोय, माझा मुद्दा हा सुरू होता. समजा ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दिल्या, समजा कल्पना करा मी देव म्हणून दिली बसलो, कल्पना करा काय वचने की मी करीत होता, माझ्याकडे यादी तयार आहे 50 गोष्टींची. त्या 50ही गोष्टी मी तुम्हाला दिल्या, फक्त एकच अट घातली, झोपायचं नाही रात्री. आय एम हेडेड टुवर्ड्स समथिंग, यू हॅव टू रीड बिटवीन द लाईन्स. एकच अट घातली, रात्री झोपायचं नाही. जगातल्या सगळं हवं, तू काय हवं ते माग, तुला काय $1 बिलियन पाहिजे, तुला हे पाहिजे, तुला ते पाहिजे, सगळं देतो, झोपायचं नाही. जमेल का? करा तुम्ही, विचार करा आपापल्या जीवनामध्ये मला कशातनं सुख मिळतं असं वाटतं, ते मिळालं पण झोपायचं नाही, अशी अट घातलेली आहे. मी तुम्हाला सांगतो काय होईल, एक वेळ अशी येईल ती कितीही प्रिय गोष्ट असू द्या ती तुम्ही फेकून द्याल, पण म्हणाल मला आता झोपू द्या. कारण तुम्ही किती वेळ काढणार, 24 तास, 48 तास, 72 तास, किती तास. तुम्ही म्हणाल अहो नाही शरीराला आरामाची आवश्यकता असते, ठीक आहे ना, आराम करा तुम्ही, पडून राहा, हातपाय हलवू नका, आम्ही बांधून ठेवतो पाहिजे, कुठलीही कामं करू नका, हवं तर डोळे पण मिटा, झोपायचं नाही. मात्र जमेल नाही जमेल. एक विज्ञानाचा विषय सांगतो, इथे काही बसल्यात बायो स्टुडंट्स. आपल्याला डार्विनचा उत्क्रांतीवाद माहिती आहे. Millions of years, lot of species evolved, lot of changes happened, lot of transformation happened in all the species, but there is only one thing that still remain unchanged to date in 2025. काय असेल? Any guesses? आपला विषय सुरू आहे. मी मनुष्याबद्दल नाही बोलत आहे, मनुष्य तर प्राण्याबद्दल बोलतो. झोप अशी गोष्ट आहे जी ईश्वराने कोणाचीही काढून घेतलेली नाही, ना त्याच्यात बदल केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कुठलाही प्राणी असू द्या, कुठलाही पक्षी असू द्या, कुठलाही मनुष्य, त्यांच्या झोपण्याच्या तऱ्हा वेगवेगळ्या आहेत.
ते फार सुंदर एक शास्त्राचा विषय आहे तो, विज्ञानाचा. पण झोप, कोणी 1 क्षण झोपेल तो कोणी 6 महिने झोपतील. पण झोप पटलं. आता माझा पुढचा प्रश्न आहे, मग आता ती जी 50-100 गोष्टींची यादी होती त्यातलं काय आहे झोपेमध्ये? चहा झोपेत आहे? नाही. बासुंदी, श्रीखंड, उत्तम संगीत, माझे कौतुकाचे शब्द, माझी प्रिय व्यक्ती, काय आहे झोपेमध्ये माझ्या त्या सुखाच्या यादीतलं की मला झोपेमध्ये सुख प्राप्त होतं का नाही? हाच विषय. अजून तो शब्द वापरला नव्हता, आता वापरला. झोपेमध्ये सुख प्राप्त होतं. पण माझाच अनुभव मला सांगतो, अरे तिथे एकही विषय नाही आहे साध्या भाषेमध्ये. हे जे माझे पंच ज्ञानेंद्रियाने आपण सर्व सुख उपभोगतो, हे जे बाहेरचे विषय, त्यातला एकही विषय झोपेमध्ये नाही, पण तरी सुख आहे. म्हणजे तर्कानी, माझ्या अनुभवानीच हे सिद्ध होत आहे की विषय नसतानाही सुख होऊ शकतं. आलं लक्षात? माझं सर्व सांगतोय मी, कुठली म्हणलं गळ्यात माळ घालत नाही, आपल्या सर्वांचे अनुभव आहे. आणि विषयात सुख नाही हेही माझा जागृतीतला अनुभव मला सांगतोय. कारण 100 कप चहा मी पिऊ शकत नाही, 1 कपही पूर्ण पिऊ शकत नाही. तो आनंद देणं बंद करतो चहा मला 4 घोटानंतर. आणि झोपेत एकही विषय नसताना सुख आहे. आणि किती सुख आहे, प्रत्येकाला हवीशी वाटते. अरे माऊली तर त्याच्यावर बोलते की ब्रह्मभाव साचो करा म्हणू येता, न येता स्वप्न जागरा. अर्जुना साचची पुढती वीरा. वीरा म्हणजे अर्जुना, साचची म्हणजे अरे खरंच अर्जुना, या झोपेमध्ये जर तुला स्वप्न पडली नसती आणि झोपेतनं तुला जाग आली नसती ना, तर ह्यालाच ब्रह्मानुभव म्हणता आलं असतं. का? कारण झोपेमध्ये आपला जो जीव आहे तो आपल्या स्वरूपाला जाऊन टेकलेला असतो. हो, तेच स्वरूप ज्याचं मला विस्मरण झालं आहे, ज्याला मी अज्ञान म्हणालो मगाशी. म्हणजे आपल्या सर्वांचं कुठलंही काय म्हणूया त्याला सामर्थ्य किंवा आपलं कर्तृत्व नसताना परमेश्वराने आपल्या सर्वांच्या सुखाची केलेली सोय. अजून एक पुढचं विधान करतो, नव्हे त्या झोपेतनं जे काही गाढ झोप आपल्याला 2 तास 4 तास जे काही प्रत्येकाला लागत असेल, त्या सुखावरती उरलेलं जागृतीचे आपण 18, 16, 20 तास काढू शकतो. लक्षात ठेवा. आणि काय परमेश्वराची कृपा आहे की तुम्ही कितीही पापी असा आणि कितीही पुण्यवान असा, प्रत्येकासाठी ती ठेवली आहे. प्रत्येकासाठी. आणि हा ना अत्यंत महान पापी आहे आणि 1000 लोकांना ठार मारलाय, मग त्याची झोपच काढून घेतो नाही केलं परमेश्वरांनी त्यालाही तेवढं. कारण माहिती आहे ते काढून घेतलं तर जिवंतच राहणार. म्हणजे आपलं गाडी कुठपर्यंत आली, विचार कुठपर्यंत आला, विषय नसताना सुद्धा सुख आहे. आता प्रश्न निर्माण होत आहे की नक्की सुख म्हणजे काय मग? किंवा मगाशी मी बोललो सुख आणि आनंदात फरक काय. आता 3रा टप्पा, शेवटचा टप्पा, शास्त्र या बाबतीत काय सांगतं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची व्याख्या केली आहे. सुख म्हणजे काय, अगदी व्यवस्थित व्याख्या, शुद्ध मराठीत डेफिनेशन म्हणतात. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेथे जे काय होय तया नाम सुख. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे. म्हणजे जेव्हा जीव आणि आत्मयाची म्हणजे ब्रह्म हे एक होतात, तेथे जे काय होय. अहो पण काय होतं तिथे? जे काय होय. अहो पण सांगा तर खरी काय होतं? जे काय होय. पण थोडंसं तर थोडं काहीतरी वर्णन कराल. जे काय होय याचं कारण आहे. तिथे काय होतं हे सांगायला आपण शिल्लक राहतो. म्हणजे मरत बिरत नाही ना, तर आधीच डॉक्टर काय म्हणतात तसं, उल्हास त्यात फाल्गुन मास. स्वरूपाची जेव्हा आपल्याला प्राप्ती होते तेव्हा आपलं अंतःकरण लीन होतं, असा त्याचा अर्थ आहे. आणि तिथे जे काय होय तया नाम सुख. आणि हे सुख, इथे सुख याचा अर्थ आनंद असा आहे. कारण भगवद्गीतेमध्ये काय आहे माहितीये का, सुख आणि दुःख न या माझ्या प्रतिक्रिया. करा विचार, पहा कसं फंडामेंटल विचार, काय सुंदर वेदांत शास्त्र विचार करतो. कारण एकाच गोष्टीमध्ये मला सुख वाटतं त्याला दुःख वाटतं. म्हणजे काय झालं, अरे माझी सुख ही त्याला प्रतिक्रिया आहे, त्याला दुःख ही त्याची प्रतिक्रिया आहे.
म्हणजे सुख आणि दुःख या प्रतिक्रिया आहेत. म्हणून भगवद्गीता काय सांगते, तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संहितम. फार सुंदर अप्रतिम श्लोक आहे. तम विद्या दुःख म्हणजे योगाची व्याख्या करतात आहे भगवंत इथे. काय तम विद्या दुःख संयोग वियोग म्हणजे मी दुःखाशी जो संयोग करून घेतलेला आहे ना त्याचा वियोग करणं म्हणजे योग. सुंदर व्याख्या, कारण ती प्रतिक्रिया आहे माझी. आणि दुःखाशी वियोग करून घेणं याचाच अर्थ स्वरूप प्राप्ती असा होतो, याचाच अर्थ आत्मानुभव असा होतो, याचाच अर्थ देवाची प्राप्ती असा होतो. अनेक शब्द त्याला आहेत. भगवंताची प्राप्ती, कारण भगवंत कसा आहे, आनंदाचा, हरी हा आनंदाचा कंद. आज सकाळच्या प्रवचनात आपण बोललो सद्घन चिदघन आनंद घन. ऐकलं शब्द सच्चिदानंद. गजानन महाराजांचा आपण जे जयकार करतो त्याच्यात परब्रह्म सच्चिदानंद म्हणतो, तेच देवाचं स्वरूप आहे. आणि ते देवाचं स्वरूप म्हणजे तेच माझं स्वरूप आहे, कारण तोच मी आहे. सहा अहम सोहम. आणि हे ज्या क्षणी मला अनुभवाला येतं त्या क्षणी जे काही प्राप्त होतं त्याला म्हणायचं सुखरूपता, त्याला म्हणायचं आनंद. आता हे सुखी होणं नाही आहे, फरक आहे. कारण सुखाचं काय आहे, सुख हे परावलंबी आहे. आता आपल्याला कळलं आनंद आणि सुखात फरक काय. सुख कसं आहे, परावलंबी आहे, अखंड अवलंबून आहे. असं झालं तर मी सुखी, तसं झालं तर मी सुखी, हा असं बोलला तर सुखी, ती तशी वागली तर मी सुखी. आनंद स्वतंत्र आहे. सुखाचा वीट येतो, म्हणून तर अर्ध्या कपाच्या चहानंतर मी पिऊ नाही शकत. वीट येतो, आता नको दुसरा तिसरा अजिबात मी विचार नाही करू शकत आता चहा पिण्याचा. वीट येतो, आनंद अवीट आहे. सुख सातिशय आहे. म्हणजे काय, चहा ठेवलाय पण त्याच्यात साखर नाही समजा, मला साखर खूप आवडते, म्हणजे साखर नसलेल्या चहापेक्षा साखर घातलेल्या चहाचं सुख जास्त असू शकतं. त्याच्यात आलं घातलं असेल, तेही मला जेवढं आवडतं तेवढ्या प्रमाणात घातलं असेल, त्याचं सुख अजून जास्त असू शकतं. तो जो कप आहे, जो वर्षानुवर्ष क्रॉकरी सेटमध्ये म्हणून लपवून ठेवलाय अत्यंत महागाचा, त्याच्यात जर मला तिने आणून दिला चहा तर अजून सुख होऊ शकतं. मुद्दा, एखादा म्हणेल काय तुम्ही सारखं चहा चहा करताय, मला चहा नाही आवडत, मला कॉफी आवडते, म्हणजे चहापेक्षा कॉफीत जास्त सुख असू शकतं. कुठलाही विषय तुम्ही घ्या, एक सुंदर डायनिंग टेबल जशी विकत घेतला किंवा सोफा घेतला, काय जे काय असेल ते, 2 दिवस त्यांनी मला इतकं सुख दिलं आणि मग नंतर 2 दिवसांनी मित्राकडे गेलो, त्याच्याकडे त्याच्यापेक्षा चांगला सोफा दिसला आणि त्याला 50% डिस्काउंट. काहीच बोललो नाही, मी किती आवडते मला कळलं. म्हणजे काय, जो सोफा मला 2 दिवसापर्यंत सुख देत होता किंवा डायनिंग टेबल, तोच त्याच्यापेक्षा जास्त सुख त्याच्या सोफ्यामध्ये. ह्याला म्हणायचं सातिशय, म्हणजे स अतिशय. ज्याला अतिशय संभवतं त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी संभवतं त्याला म्हणायचं सातिशय. सुख सातिशय असतं, आनंद निरतिशय. आता हळूहळू कळतं आपल्याला तुकाराम महाराज काय म्हणतात, आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. म्हणजे उपनिषदामध्ये त्याचं वर्णन आहे, आता सांगायला मला वेळ नाही, पण थोडक्यात सांगतो की कल्पना करा की आपण तरुण आहोत, अत्यंत सामर्थ्य संपन्न आहोत, अत्यंत सुंदर आहोत, अत्यंत निरोगी आहोत आणि या संपूर्ण पृथ्वीची एक छत्री सत्ता माझ्याकडे आहे. ऐकायलाच कसं छान वाटलं. इतकं सगळं जर माझ्याकडे असेल तर मला जो आनंद होईल त्याला एक मानुषानंद म्हटले. एक मानुषानंद, त्याला जर युनिट वापरायचं झालं म्हणून त्याला शब्द दिला मानुषानंद. मनुष्याला जास्तीत जास्त होऊ शकणारा आनंद, त्याच्यापेक्षा 100 पट. मग ती यादी दिली असेल, यक्ष किन्नर गंधर्व काय प्रजापतीपर्यंत, ब्रह्मदेवापर्यंत, आणि मग शेवटी सांगितलं आहे ह्या सगळ्यांपेक्षा. म्हणून मी त्याला निरतिशय शब्द वापरला. जो आनंद होतो तो आत्मानुभव. कल्पना करा काय आनंद असेल. आणि मग आनंदाचे डोळे आनंद तरंग आपल्याला समजतं. मग ही सगळी जी संत मंडळी आहेत, रामकृष्ण परमहंस असतील, स्वामी विवेकानंद असतील, शंकराचार्य, ज्ञानेश्वर महाराज, गजानन महाराज, यांचं मग आपल्याला समजायला लागतं की अरे यांचं आपण सांसारिक जीवन जर पाहिलं
तर माझ्या दृष्टीने खूप दुःख आहे. जे तुकाराम महाराजांचा आपण अगदी एक्स्ट्रीम एक्झाम्पल घेऊन बोलू. आता रामकृष्ण परमहंस गळ्याचा कॅन्सर झाला होता आणि मी त्यांच्याकडे जातो, माझा कॅन्सर बरा करा. शुद्ध मराठीत व्हॉट अॅन आयरनी. म्हणजे मला म्हणायचं असं आहे, देह त्यांनाही प्राप्त आहे, देह मलाही प्राप्त आहे. मगाशी आठवा आपण काय बोललो होतो, देह प्राप्त आहे ना, ह्या गोष्टी अनिवार्यपणे जीवनात येणार आहेत. त्याच्यासाठी परमार्थ करायचाच नाही. परमार्थ कशासाठी करतोय मग मी? आनंद प्राप्तीसाठी. मग होणार काय, आनंदाची जेव्हा प्राप्ती होते तेव्हा तो योग साधतो मला, आणि त्यांनी माझा दुःखाशी जो संयोग झालेला असतो तो योग, आणि माझ्या आनंदाला आता धक्का लावण्याचं सामर्थ्य कोणाचकडे आहे या जगामध्ये. माझ्या सद्गुरूंचं एक वाक्य आहे, माझ्या आनंदाला धक्का लावण्याचा अधिकार मला सुद्धा नाहीये. काकांचं वाक्य आहे, सुंदर. आणि तो अखंड मी लावत असतो, कारण मी सुखी होण्याचा प्रयत्न करतो, अखंड सुखी होण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मुद्दा की स्वरूप प्राप्ती याच्यामध्ये संपूर्ण आपलं आनंदाचं विषय. आणि शेवटचा राहिलेला एक, ज्याला शुद्ध मराठीत लूज थ्रेड मी मगाशी म्हणालो, तो म्हणजे चहाच्या पहिल्या घोटाला सुख का झालं. आठवतं? तो प्रश्न मी अनुत्तरित ठेवला होता. आता त्याचा फक्त विचार करू आणि थांबू, आपली वेळ संपत आली. शास्त्र असं सांगतं की आता चहा एक आपण उदाहरण घेतलंय, पण तो विषय मला प्राप्त होतो आणि आता मी बोलतोय, म्हणजे कोणता क्षण आहे तो? मागचे प्रश्न विचारायचं म्हटलं होतं, समोरच्यांना उत्तर देणं परवानगी नाही. कोणता क्षण, त्याला काय म्हणतात? प्रमोद. तो जो प्रमोदाचा क्षण आहे तेव्हा असं काहीतरी होतं. काय होतं ते शास्त्र सांगतं की त्या क्षणी, आणि ते का होतं ते पण सांगतो. किती छान आहे पहा. आपल्या अंतःकरणाचे 4 पदर असतात, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मनाचं काम असतं संकल्प करणं. आता व्याख्या वगैरे सांगत बसत नाही. संकल्प, विकल्पात्मक वृत्ती, सामनहा, अशा त्याच्या व्याख्या, त्या सोडून द्या, आपल्याकडे वेळ नाही आपल्याकडे. पण संकल्प मन करतं. काय? चहा हवा. हा संकल्प कोणाचा आहे? मनाचा आहे. ते कामच आहे मनाचं. चहा पाहिजे, कॉफी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, हे नको, ते नको, मनाचं काम. बरं, त्यांनी जाहीर केलं चहा आहे. मगाशी मी म्हणालो, आता वेध घ्यायला सुरुवात झाली. कधी एकदाचे हे थांबतात, म्हणतात मगाशी बसणं, आता थांबतो, आता थांबतो, आणि मला चहा मिळतो. ह्याला म्हणायचं वेध. सुखाचा शोध, वेध आणि बोध, हे काम चित्ताचं सुरू झालं. आता मनाचं काम संपलं, कारण मनाचं काम होतं संकल्प. त्यांनी जाहीर केलं चहा मिळणार. आता वेध घेण्याचं काम सुरू झालं. यांचं कधी संपतं आणि मी मागेच बसले, पहिला नंबर माझाच लागणार आहे वगैरे, त्याचे काही विचार आपल्या डोक्यात येतात. याला म्हणायचं वेध. हे चित्ताचं काम आहे. आता जेव्हा मन आणि मग बुद्धीने निर्णय केला, हे जे सगळे आहेत गोष्टी की मी मागे बसली आहे, माझा लवकर नंबर लागेल, म्हणजे चहा संपणार नाही मी तिथे पोचायच्या आधी, हे सगळे बुद्धीची काम. हे सगळे तर्क जे करते आहेत ती बुद्धी करते. मन, बुद्धी, चित्त, आणि या तिघांची कामं ज्यांच्या मैदानावर चालतात. कारण चहा कोणाला हवाय? मला. अहंकार. मी चहा पिणार आहे, मला चहा आवडतो, मला तो हवाय. मी अहम अहम कारयती. किती अहंकार. हे कशासाठी सांगितलं? लिटल बिट डायग्रेशन, इट इज नॉट अ डायग्रेशन. हे 4 ज्या क्षणी शांत होतात तेव्हाच सुखाची लागते, जे झोपेमध्ये होतं. बरोबर? कारण जर हे 4 जागे असतील तर मला झोपच लागलेली नाही. एक तर मी स्वप्न पाहतोय, नाही तुम्ही जागा आहे. 2 पैकी एक काहीतरी. अर्धवट जागा असेल तर स्वप्न, पूर्ण जागा असेल तर जागृत अवस्था. हे 4 शांत होतात, म्हणून झोपेत काहीही न करता सुख आहे. हेच 4 एक क्षणभरासाठी का होईना, क्षणभर म्हणजे इव्हन फ्रॅक्शन ऑफ अ सेकंद, त्या विषयभोगाच्या क्षणी होतात, म्हणून तिथे आतमध्ये असलेलं सुख. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. माऊली बोलते. मला भ्रांत म्हटलंय माऊलीने, कारण मला चहात सुख आहे असं वाटतं. त्या चहाच्या निमित्ताने एक फ्रॅक्शन ऑफ अ सेकंद हे 4 शांत होतात आणि माझा आतलंच असलेला आनंद प्रकट होतो. त्याला आत्मानंद म्हटलाय, त्याला आत्माराम म्हटलेला आहे. म्हणजे मला सुख कोणी दिलं? चहा हे निमित्त झालं. कशाचं? हे 4 शांत होण्याचं.
आणि म्हणून दुसऱ्या घोटाला ते होत नाही, कारण दुसऱ्या क्षणी विचारतो यांना साधी बिस्किट नाही ठेवतात, नुसतं चहा काय ते मारी बिस्किट डायबिटीसची चांगली जरा गोड ठेवायची, ग्लुकोज बिकोज झालं बोंबल. म्हणजे हे जे सुरू झालं लगेच पुढच्या क्षणी या 4 जणांची कामं सुरू झाली, चहाने मला सुख देणं बंद केलं. आणि म्हणून जॅपनीज लोकांमध्ये पद्धत आहे, तुम्हाला माहित नसेल तर, छान असा टेबल असतो, लांब पांढरी स्वच्छ चादर असते, वज्रासनात बसतात ते. चहा पिणं हा कार्यक्रम असतो जॅपनीज संस्कृतीमध्ये. आणि चहा पिताना ते फक्त चहा पितात, बडबड करत नाही, टीव्ही पाहत नाही, पेपर वाचत नाही, बायकोशी वाद घालत नाही, मैत्रिणीला फोन करत नाही. म्हणजे आपण इतके बावट आहे की त्या चहातनं मिळणारं सुख जे फुकट उपलब्ध आहे तेही घालवतो. कारण ह्या प्रक्रियेला आपण वावच देत नाही, अवसरच नाही मिळत त्या प्रक्रिया पूर्ण होण्याला. आणि हे आपोआप झोपेत होते म्हणून झोपेत सुख आहे. मग आता प्रश्न असा तर्कशुद्ध निर्माण होतो की विषय नसताना आणि झोपही नसताना मला जागृतीमध्ये हे करता येईल का? इजंट दॅट अ लॉजिकल क्वेश्चन? आन्सर इज येस. आणि त्यालाच ध्यान म्हणतात, त्यालाच समाधी असं म्हणतात, त्यालाच समाधी असं म्हणतात, त्यालाच ध्यान म्हणतात. ती जी वेध घेण्याची त्या बाबतीत ती प्रक्रिया आहे त्याला ध्यान म्हणतात. आणि ती साधली की त्याला समाधी असं म्हणतात. आता समाधी म्हटली की पुन्हा बसून डोळे मिटून मांडी घालून आपल्या डोळ्यासमोर चित्र तयार होतं. बरोबर आहे, ते चुकीचं नाही आहे, पण चालती बोलती पण समाधी असते. कारण ती समाधी किती वेळ राहणार आहे, पुन्हा किती वेळ तुम्ही बसणार? मग उपेक्षनाम रूपे द्वे सच्चिदानंद तत्परहा समाधीम सर्वदा करूयात. हृदय वा अथवा बही, दृग्दृश्य विवेक बोलतोय आपल्याशी. अरे समाधीम सर्वदा करूयात. तुम्हाला कोणी सांगितलं मांडी घातली डोळे मिटले की समाधी होते? सर्वदा करूयात, हृदय वा अथवा बही. म्हणून मग पुढचा श्लोक आहे, देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनी यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधी. असा जो महात्मा असतो ना, त्याचं अंतःकरण जिकडे जातं तिकडे त्याला समाधीच आहे. त्याला मांडी घालून डोळे मिटून नाही बसावं. त्याला बाद समाधी म्हणतात, चालती बोलती समाधी. कारण आता स्वरूपाचा अनुभव आला, सर्वम खलुइदम ब्रह्म अनुभव आला. आता त्याला त्याचंच दर्शन सगळीकडे. जे जे देखे जे भूत ते तेच, मानी जे पण नाही, आता असे जे भगवंत. हा समाधीचा प्रकार आहे. आणि त्याला आनंद असं म्हणतात. म्हणून मी थोडासा मागे गेलो, कारण तो लूज थ्रेड जो होता तो मुद्दाम मी ठेवला होता की हो आपण इतके बावळट नाहीये म्हणून तो इतकं झालं तरी पुन्हा दुसऱ्या दिवशी चहा का प्यावासा वाटतो. कारण मला हे कळत नाहीये. त्या चहाच्या निमित्ताने ती प्रक्रिया होते, त्या श्रीखंडाच्या निमित्ताने ती प्रक्रिया होते, त्या गुलाबजामच्या निमित्ताने ती प्रक्रिया होते, आईशी फोनवर बोलण्याने ती प्रक्रिया होते, जे काय आपले सुखाचे विषय होती. पण ती जोपर्यंत ती टिकते आणि ती क्षण मात्रच टिकते. आणि म्हणून तर मी अखंड वेड्यासारखा शोधत हिंडतोय सुख सुख सुख. आणि शास्त्र मला सांगताय, अरे वेड्या कुठे फिरतोस, तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. की भ्रांतासी राम विषयावर. सुख विषय नाही आहे. ती प्रक्रिया जर पूर्ण झाली तर सुखच सुख आहे. आणि ती प्रक्रिया संतांच्या हृदयामध्ये अखंड ती पूर्णत्वाला गेलेली असते. म्हणून ते स्वतःचं वर्णन करू शकतात. आनंदाचे डोळी, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे. आणि असा आनंद आपल्या सर्वांना प्राप्त व्हावा अशी सदिच्छा परमेश्वर चरणी, सद्गुरूंच्या चरणी करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.